कंगनानं आतापर्यंत ट्विटरवरती जबरदस्त हल्लाबोल केलेला आहे. करण जोहरला टार्गेट करत असताना मात्र आज तिने जे ट्विट केलेलं आहे त्यामध्ये तिने भारतीय सिनेमाचे जनक असलेले दादासाहेब फाळके यांच्या नावाचा चुकीचा उल्लेख केलाय आणि त्यामुळे कंगना काहीशी अडचणीत आलेली आहे. कंगनानं करण जोहरवरती टीका करणारं ट्विट केलेलं होतं. त्याच्यामध्ये दादासाहेब फाळकेंच्या नावाचा चुकीचा उल्लेख तिनं केलाय. कंगनानं दादासाहेबांना चक्क बाबासाहेब म्हटलंय. कंगनानं ट्विटच्या माध्यमातून अनेक वेळा चित्रपटांबाबत ज्ञान पाजळलंय. मात्र भारतीय सिनेसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेबांचं नावही कंगनाला नीट माहिती नाहीये का असा प्रश्न त्यामुळे पुढे येतोय. कंगनानं ट्विट काय नेमकं केलंय आपण बघूयात. कंगनानं ट्विट केलेलं आहे, इंडस्ट्री केवळ करण जोहर किंवा त्याच्या वडिलांनी उभारलेली नाही, बाबासाहेब फाळकेंपासून प्रत्येक कलाकार आणि मजुरांनी ती उभारलेली आहे. देश सुरक्षित ठेवणाऱ्या सैनिकानं, संविधानाचं रक्षण करणाऱ्या नेत्यानं, तिकीट खरेदी करणाऱ्या प्रेक्षकांना, अशा कोट्यवधी भारतीयांनी ही इंडस्ट्री उभारली आहे असं कंगना म्हणतेय. मात्र दादासाहेब फाळकेंऐवजी तिने बाबासाहेब फाळके असा उल्लेख केला. तेव्हा भारतीय आपल्याला माहितीच आहे की सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती फक्त राज्यातच नाही तर आता दिल्लीत देखील हालचाली सुरू झालेल्या आहेत. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली आणि या नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. मराठा आरक्षणाबाबत ते टिकवून ठेवण्यासाठी काय काय पर्याय आहेत यावरती सविस्तर चर्चा झाल्याची माहिती त्यानंतर संभाजीराजेंनी दिली आहे. मुळात शरद पवारांनी 4 पर्याय सुचवले असून त्यापैकी कोणता पर्याय टिकू शकतो हे पाहावं लागेल असं संभाजीराजेंनी सांगितलेलं आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी. मराठा आरक्षण प्रकरणी राष्ट्रवादीचे संस्थापक ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्यसभेचे खासदार संभाजीराजे यांची भेट झालेली आहे. ही बैठक 6 जनपद येथे झाली. चर्चा झालेली आहे बराच वेळ. राजे, काय चर्चा झाली या बैठकीमध्ये? पवार साहेब मला काल पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की राजे आपण जरा बोलूया, मराठा समाजाचं आरक्षण आहे बोलूया म्हटले. तर मी ठीक आहे म्हटलं. आजसुद्धा सकाळी आमची भेट झाली राज्यसभेत. त्यावेळी पवारसाहेब म्हटले की हा पहिला 0 आवरचं सेशन संपल्यानंतर आपण घरी या म्हणून. आणि म्हणून एक ज्येष्ठ व्यक्ती आपल्याला ज्यावेळी बोलू त्यांनी मला अंदाज होता मराठा समाजाचाच असणार आहे म्हणून समाजासाठी कुठेही जायला काही हरकत नाही म्हणून मी त्यांना घरी जाऊन भेटलो आज. पण आनंदाची बाब ही आहे की पवारसाहेबांनी हा विषय सिरियसली घेतलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा त्यांच्या डोक्यात आहे. त्यांनी एक 4-5 मुद्दे किंवा 4-5 स्टेप्स कशा पद्धतीने आपल्याला आरक्षण मिळवता येईल हे त्यांनी दिलेले आहेत. एक 4 वेगवेगळे पर्याय आहेत. त्यातला पहिला पर्याय त्यांच्या दृष्टिकोनातून तो सोयीस्कर असं त्यांचं म्हणणं आहे. मी जर अभ्यास करायला लागलो कारण मुळात मी विद्वान नाही आहे. अच्छा, दुसरा मुद्दा म्हणजेच की ज्या प्रकारे एक मागणी पुढे आता आलेली आहे की केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालावं. आज राज्यसभेमध्ये सुद्धा उच्चार करण्यात आला. मला सांगा की केंद्र सरकार लक्ष घालू शकतं का जर राज्याचा कायदा असेल तर? नाही, आता प्रश्न हा राज्याच्या संबंधितलाच विषय आहे, त्यात काही दुमत नाही आहे. पण तामिळनाडूचा विषय जो 69% जे आरक्षण मिळालेलं आहे ते कसं स्टँड झालेलं आहे त्याला सेंट्रलच्या ह्याच्या माध्यमातून क्लिअर झालंच असणार ना त्यावेळीपूर्वी. 9th शेड्यूलमध्ये 9th शेड्यूलमध्ये टाकलं गेलं. ते कसं झालं? मग आपल्याला हा विषय का टाकता येत नाही आहे? किंवा त्यांचं 26 वर्ष आजही तो कायदा जो त्यावेळी झाला आणि त्या पद्धतीने चालू आहे, मग आपला निर्णय एवढा लवकर फास्ट का घेतला? 9th शेड्यूलमध्ये टाकण्यासंदर्भामध्ये विचार होऊ शकतो अजून? नाही, मला काहीच त्याच्यावर बोलता येणार नाही. म्हणून माझं एकच हे आहे की लोकांच्या भावना आहेत ते पंतप्रधानांच्याकडे पोचावेत, हा एवढा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. शरद पवार यांनी 4 पर्याय सुचवलेले आहेत. त्याचा अभ्यास चालू आहे आणि पूर्ण अभ्यास झाल्यानंतरच आपण आपली भावना व्यक्त करू असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन राजेश, रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. दुसरीकडे या सगळ्याचे पडसाद आहे ते राज्यसभेवरती देखील आज उमटलेले बघायला मिळाले. सर्व पक्षीयांनी मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवावी अशी मागणी आज केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा अशी भूमिका ठेवली होती. कारण बहुतांश मराठा समाज सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला होता. आज ही मराठा समाजाची परिस्थिती काही बदल झालेली नाहीये.
तामिळनाडू सरकारने 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडून 69% केली आहे. गेले 26 वर्ष हा कायदा तिथे अंमलात आहे. या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा आरक्षणाचा कायदा करावा, मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती करू इच्छितो. सर, जो बात पूरे महाराष्ट्र में भी चर्चा की है, जिसमें मराठा समाज को बड़े संघर्ष के बाद आरक्षण मिला था और जो सर्वोच्च न्यायालय का अभी का जो डिसीजन आया है उसमें ये आरक्षण खतरे में आया है, ऐसी सबके सामने स्थिति है और इसीलिए आने वाले समय में सर्वोच्च न्यायालय के लार्जर बेंच की तरफ ये मामला हियरिंग के लिए है। और जो सर अभी सुप्रीम कोर्ट में हियरिंग हुई थी उसमें केंद्र सरकार ने अपनी बात नहीं रखी थी, तो मेरा केंद्र सरकार से आग्रह है कि आने वाली लार्जर बेंच की हियरिंग में राज्य सरकार के साथ केंद्र सरकार भी मराठा आरक्षण के पक्ष में बात करे ताकि मराठा आरक्षण कायम रहे। थैंक यू सर। केंद्राने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीचा विषय सध्या राज्यासह दिल्लीतही मोठ्या प्रमाणात गाजतोय, तो संसदेतही गाजलेला आहे। मात्र केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदीबाबतचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा अशी मागणी आणि मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलेलं आहे। शरद पवारांनी आज केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली। केंद्रानं जो कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आहे त्या पार्श्वभूमीवर यावेळी महाराष्ट्रातले भाजपचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे आणि डॉक्टर भारती पवार या देखील शरद पवारांसोबत गोयल यांच्या भेटीला गेले होते। विनंती केली की ही बॅन जी घेतली आहे तुम्ही निर्णय, तर ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे नुकसानकारक आहे आणि आपण याच्यावर विचार करावा। कारण आता कुठेतरी कांदा जो शिल्लक आहे त्याच्यापैकी बऱ्यापैकी खराब पण होतोय काही कांदा आणि आता गरज आहे की तो गेला पण पाहिजे मार्केटमध्ये लवकर। तर याच्या संदर्भात नक्कीच एक पियुषजींनी चांगली भावनाही व्यक्त केली की आपण याच्यावर विचार करतोय, परंतु अचानकपणे 2-3 दिवसापासून साधारण 32% वाढ झालेली त्यांना दिसली आणि कस्टम विभागाचं याच्यावर सातत्याने लक्ष असतं। अचानकपणे काय भाववाढ होण्याचं कारण हे सुद्धा बॅलन्स करणं सरकारचंच काम आहे, म्हणून त्यांनी सांगितलं की आता लवकरच आम्ही एक बैठक घेऊन याच्यावर काय आहे तो निर्णय कळवू। अनेक संतप्त शेतकरी आज रस्त्यावरती उतरले, अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली, अनेक बाजार समित्यांमधले कांदा लिलाव बंद पाडण्यात आले। पाहूयात त्या संदर्भातल्या बातम्या संक्षिप्त। तेव्हा राज्यात कशा पद्धतीने आंदोलनं झाली त्याचा आढावा आपण घेतोय। एकीकडे कांदा निर्यात बंदी निर्णयाच्या विरोधात शेतकरी संतप्त झालेले आहेत। उमराणे इथं शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको करण्यात आला। नाशिक जिल्ह्यातील उमराणा, सटाणा, नामपूर इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। व्यापारी आणि काही शेतकऱ्यांच्या बैठकीत पुढचा निर्णय आता घेतला जाणार आहे। नाशिक जिल्ह्यात सटाणा आणि नामपूर बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली। केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी तातडीनं मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। 4 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कांद्याला 2000च्या वर भाव मिळत होता, त्यात केंद्र सरकारनं निर्यात बंदी केल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप बघायला मिळतोय। तिकडे सटाण्यात काही शेतकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं। प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या परिसरातील पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन केलं। कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी यावेळीही करण्यात आली। तर निर्यात बंदी उठत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा या आंदोलकांनी घेतला। कांद्याची पंढरी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव आज बंद आहेत। नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनच्या निर्णयानंतर कांदा लिलाव पूर्ववत होणार आहेत। 600 वाहनांमधून आणलेला कांदा सध्या लिलावाच्या प्रतीक्षेत आहे। दुसरीकडे लासलगाव बाजार समितीची उपबाजार समिती विंचूर उपबाजार समितीमध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। रयत क्रांती संघटना प्रदेश अध्यक्ष शिवनाथ भाऊ जाधव आणि शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं। केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकरी वर्ग संतप्त झालाय। लासलगावात संतप्त शेतकऱ्यांनी महामार्ग देखील रोखून धरला आणि आपला निषेध व्यक्त केला। आधीच कोरोनाच्या संकटानं हतबल झालेला बळीराजा शेतकऱ्याच्या चिंतेत आता पुन्हा एकदा
वाढलेली आहे त्यांची चिंता. अर्थात केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानं कांदा उत्पादक शेतकरी आता धास्तावलाय. पुणे जिल्ह्यात शिरूर परिसरात केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. आणि अहमदनगर इथं भाकप आणि किसान सभेच्या वतीनं कांदा निर्यात बंदीचा निषेध नोंदवण्यात आला. जुनं बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हा निषेध नोंदवण्यात आला. केंद्र सरकार चुकीचे शेतकरी विरोधी धोरण राबवून शेतकऱ्यांना आत्महत्येच्या खाईत लोटत असल्याचा आरोप करत कांदा निर्यात बंदीच्या परिपत्रकाची होळी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यातही घेतलं. किंवा राज्यभरात अशा पद्धतीने हे सगळे पडसाद उमटले. आपल्याला माहिती आहे की बुलढाण्यातल्या उतावळी नदीवरती एक उतावीळ पार्टी झालेली होती. यावेळी कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवण्यात आला होता. मात्र आता पोलीस प्रशासनानं यावरती कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे. एकीकडे या उतावळी नदीच्या धरणाच्या सांडव्यावरती आता सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत, तर दुसरीकडे या पार्टीत जे सामील झाले होते त्यांच्यावर देखील कारवाई करणार असल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. सोबतच रविवारी या धरणाच्या सांडव्यावरती जी पार्टी झाली त्या ठिकाणी जो डीजे वाला आला होता त्याच्यावरती आणि ज्यांनी स्टॉल लावले त्या सगळ्यांवरती आता कारवाई होणार आहे. आपल्याला माहिती आहे की विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भामध्ये पूर आलेला होता. 4 ते 5 जिल्हे त्याच्यामुळे बाधित झाले. मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला, तिथल्या पिकांचं नुकसान झालं. 15 दिवस उलटून गेलेले आहेत या सगळ्या घटनेला. मात्र अजूनही त्याचे पंचनामे झालेले नाहीये. त्यामुळे हे पंचनामे होणार कधी आणि बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार कधी असा प्रश्न उपस्थित झालाय. वादळ वारा आणि पूरस्थितीमुळे राज्यातल्या अनेक भागातील पिकांचं अतोनात नुकसान झालंय. काही ठिकाणी ऊस भुईसपाट झालाय, ज्वारीचं नुकसान झालंय, मूग आणि उडीदाच्या पिकाचंही नुकसान झालंय. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पंचनाम्याचे आदेश देऊन आता 15 दिवस उलटले, तरीही अजूनही अनेक ठिकाणी पंचनामे झाले नाहीत. एवढी आपत्ती आलेली आहे की पूर्ण पाटोदा शिवारातील ऊस पूर्ण भुईसपाट झालेला आहे. त्याच्यामुळं शासनाकडे आमची कळकळीची एवढीच विनंती आहे की तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी ही आमची शासनाकडे कळकळीची विनंती आहे. आधी सुद्धा आम्ही गेली 15-20 दिवसापूर्वी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं होतं की आपण ताबडतोब या शेतकऱ्याचे पंचनामे करून तात्काळ आपण त्यांचा पंचनामे करून चौकशी करून या शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. आणि त्याची दखल घेऊन या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी त्यांना आदेश देऊन सुद्धा अद्यापही कोणताही तलाठी किंवा प्रशासनाचे कोणताही अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर न येता ही उदासीनता या प्रशासनाने दाखवलेली आहे. ही फक्त बीड मधली स्थिती नाही, विदर्भातल्या शेकडो गावात अजूनही पंचनामे झाले नाहीत. जर पंचनामे झाले नाहीत तर सरकार मदत देणार कशी असा सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जातोय. विष्णू बुर्गे, झी मीडिया, बीड.